श्री स्वामी समर्थ. तर कधी कधी असं म्हणतात की आपल्या घरातल्या देवाची मूर्ती किंवा देवाचा जो फोटो आहे तो फुटल्यानंतर, तडकल्यानंतर किंवा मूर्ती फुटल्यानंतर, मूर्तीला तडा गेल्यानंतर असं म्हणतात की आपल्यावर येणारं जे संकट आहे ना ते देवाने स्वतःवर घेतलं आणि म्हणून असं झालं. तर हा झाला श्रद्धेचा भाग. श्रद्धेपोटी आपण असं म्हणतो. आणि वैज्ञानिक दृष्ट्या पाहायचं झालं तर कधी कधी जी मूर्ती असते आपली, हवामानातल्या, वातावरणातल्या तापमानामुळे किंवा कमी जास्त जे तापमान होतं त्याच्यामुळे आकुंचन, प्रसरण पावते आणि त्याच्यामुळे सुद्धा मूर्तीला तडा जाऊ शकतो, कारण मूर्ती मातीची किंवा शाडूची वगैरे असते. आणि तसंच फोटोच्या फ्रेमचं सुद्धा आहे. अति तापमानामुळे सुद्धा काचेला तडा जाऊन काच फुटू शकते. तर हा प्रत्येकाच्या श्रद्धेचा किंवा वैज्ञानिक दृष्ट्या पाहायला गेलं तर तो भाग असतो. पण माझी सुद्धा स्वामींची एक छानशी आहे, माझी लाडकी मूर्ती जिला तडा गेलाय. मला खूप वाईट वाटतं त्या मूर्तीचं असं झाल्यामुळे, कारण मला त्याची पूजा करता येत नाही आता. मी माझ्या स्वामींच्या मूर्तीला खूप मिस करेल आणि मी लवकरच माझी नवीन मूर्ती सुद्धा आणेल स्वामींची. कारण कसं असतं ना, आपण एखाद्या गोष्टीशी जोडले गेलेलो असतो ना, तर अचानक त्या गोष्टीला आपल्यापासून लांब करताना थोडं वाईट वाटतं. तर माझंही तसंच झालंय. पण ठीक आहे, आता ती मूर्ती विसर्जन करून मी नवीन मूर्ती आणेल आणि छान असा अभिषेक करून ती पुन्हा माझ्या देवघरात स्थापन करेल. श्री स्वामी समर्थ.